क्वेश्चन टाक शिकणार आहे. तर शब्दांचे 8 जाती आहे. हे मेन वर्ब आहे आणि हे हेल्पिंग वर्ब आहे. कधी पण क्वेश्चन टाक बनवताना मेन वर्ब वापरायचं नसतं, हेल्पिंग वर्बच वापरायचं. त्याच्यामुळे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे आहे ते आर आहे, म्हणून आपण इथं आर लिहूया. आर. आणि या शब्दामध्ये नॉट नाही, म्हणून आपण थोडं दिसेल असं करते का? आर लयच बारीक झालं. मोठं काढ, मोठं आरपूस. हां, मोठा अक्षरात. नाही नाही, ते नॅचरल आहे, होतं असं. म्हणून इथं आपण आर घेतलं आणि ह्या ओळीमध्ये जे नॉट नाही, म्हणून आर घ्यायचं. आणि याच्यामध्ये कर्ता कोण आहे? करता कोण आहे? दे. म्हणून आर एंड दे घ्यायचं. झालं वाक्य तयार? समजलं? नाही. क्वेश्चन टाक. So nicely demonstrated by Shweta. So clap for her.